समता पतसंस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष काका कोयटे भोंदू खरातचे भक्त असल्याचं समोर आलंय। कारण याच पतसंस्थेमध्ये अशोक खरातनं इतरांच्या नावावर अनेक खाती उघडलेली आहेत आणि याच खात्यावरून खरातनं कोट्यवधींचा व्यवहार केलाय। त्यामुळे ज्या लोकांच्या नावावर ही खाती आहेत त्यांच्याही अडचणींमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे। भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर। बनावट खाती उघडून कोट्यावधी रुपयांचा व्यवहार। जगदंबा समता पतसंस्थेत शेकडो खात्यांना खरात नॉमिनी। भोंदू अशोक खरातचे रोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत। शिर्डीत खरातशी संबंधित आरोपींची कसून चौकशी सुरू आहे। दरम्यान या चौकशीत या आरोपींनी अशोक खरातचा भांडाफोड केलाय। जगदंबा पतसंस्था आणि समता पतसंस्थेत इतरांच्या नावे खरातनं खाती उघडून कोट्यावधी रुपयांचा व्यवहार केल्याचं उघड झालंय। प्रत्येक व्यक्तीच्या खात्याला अशोक खरात नॉमिनी असल्याचंही समोर आलंय। समता पतसंस्थेतील 100 पेक्षा जास्त खात्यांचा व्यवहार खरात सांभाळत होता। या खात्यांवरून कोट्यावधींची देवाणघेवाण झाल्याचं समोर आलंय। समता पतसंस्थेच्या राज्यभरात अनेक शाखा आहेत। रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या नावानं देखील पतसंस्थेत खातं आहे। पतसंस्थेत बावके नावानं 6 खाती, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावानंही खाती असल्याची माहिती आहे। या सर्व खात्यांना खरात नॉमिनी होता, तसंच त्याचा मोबाईल नंबरही लिंक असल्याचं समोर आलंय। दोन्ही पतसंस्थेचे चेअरमन आणि मॅनेजरचीही SIT कडून चौकशी सुरू आहे। या प्रकरणात आणखी काही मोठ्या व्यक्तींची नावं समोर येण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे 3 वर्षांपूर्वी पतसंस्था फेडरेशनच्या नाशिकमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला भोंदू अशोक खरात प्रमुख पाहुणा होता, तर रुपाली चाकणकरही या सोहळ्यात उपस्थित होत्या। यावरूनही आता त्यांच्यावर टीकेची झोड उठते आहे। तसंच पतसंस्थेत त्यांच्या बहिणीचं अकाउंट असल्यानं विरोधकांनी चाकणकर यांच्या चौकशीची मागणी केली आहे। एवढे सगळे पुरावे समोर आल्यानंतर फोटो जाऊ द्यात, फोटोचा बँकचं अकाउंट लिंक झालंय, तुमचं अकाउंट, चाकणकरांच्या नावाचं अकाउंट, मुलाच्या नावाने, बहिणीच्या नावाने, आणि त्याचा OTP येत आहे खरातला। कुछ तो गडबड आहे। माझ्या अकाउंटचा OTP दुसऱ्या कोणाला जात नाही, मलाच जातो। मग ह्यांच्या अकाउंटचा OTP खरातकडे जाता तेव्हा पार्टनर इन अ क्राईम, त्यामुळे चौकशी झाली पाहिजे होती, पण SIT काय त्यांना बोलवायला तयार नाहीये। रुपाली चाकणकरच 2 नंबरच्या आरोपी आहेत। हे वारंवार कृतीतून येणाऱ्या सगळ्या ह्याच्यातून दिसतंय। तर मग का रुपाली चाकणकर जर बिनदिक्कत SITला जाणारच नाही, आणि आजही ती सांगते SITची कुठलीही माझ्याकडे इन्क्वायरी लागली नाही, तर कोण तिला वाचवतंय? आणि जर त्या आल्या तरच ते सगळं जे काय घडलंय ते कळेल। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील संबंधित खातेदारांच्या चौकशीची मागणी केली आहे। तसंच खरातनं काळा पैसा व्हाईट करण्यासाठी ही खाते उघडल्याचा आरोपही तृप्ती देसाई यांनी केलाय। आता अनेक वेगवेगळे खुलासे जे आहेत ते दररोज खरातच्या बाबतीत येत आहेत। समता नागरी पतसंस्थेमध्ये सुद्धा म्हणजे 100च्या वर बनावट खाती उघडली जातात आणि प्रत्येक खात्याला नॉमिनी जे आहे ते अशोक खरात आहे। म्हणजे अशोक खरातचाच काळा पैसा जो आहे तो पांढरा करण्याचं काम काही जणांनी जे आहे ते केलं। त्याला जे आहे ते मग स्वतःचे आधार कार्ड असतील, स्वतःच्या नावानं अकाउंट काढण्यासाठी परवानगी दिली, आणि आता मात्र हे जेव्हा समोर आलेलं आहे मग त्याच्यामध्ये मग कोण चाकणकरांच्या बहीण असतील, त्यांचे कोण नातेवाईक असतील किंवा इतर कोणी असेल, त्यांची चौकशी SIT करेल आणि जे काय सत्य आहे ते समोर लवकरात लवकर येणं गरजेचं आहे। अशोक खरात प्रकरणात अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यामुळे खरातची वेगवेगळी प्रकरणं आता समोर येत आहेत। खरातचा पाय दिवसेंदिवस आणखीन खोला जाताना दिसतोय। तसंच शिर्डी पोलीस आणि SIT कडून सुरू असलेल्या चौकशीत आणखीन धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी।